नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जेएनएम सेकंड इयरचा क्वेश्चन पेपर बघूया. याआधी आपण जेएनएम सेकंड इयरमध्ये मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 बघितला आहे 2008चा. तर आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2 बघूया. 2008चा आहे हा पण, 17 जून 2008. चला तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. जेएनएम सेकंड इयरचा आहे, लक्षात ठेवा हा क्वेश्चन पेपर हा 2008चा. MSN2 आहे हा. याच्या आधी पहिला बघितलेला आहे MSN1. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न पहिला अ, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला आहे स्पायनल अनेस्थेशियामुळे डॅश डॅश प्रकारचा शॉक होऊ शकतो. तर ह्यात येणार अ, न्यूरोजेनिक. तर स्पायनल अनेस्थेशिया सिंथेटिक नव्हे तर सिस्टमला शॉक करते, ज्यामुळे न्यूरोजिक शॉक होऊ शकते. ठीक आहे. तसंच बघा, डेंग्यूचा ताप डॅश डॅशमुळे होतो. दुसरंवालं तर यात येणार ब, आर्बो व्हायरस. ठीक आहे. डेंग्यू ताप हा डेंग्यू व्हायरसने होतो, जो एक आर्बो व्हायरस आहे आणि डासाद्वारे पसरतो. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, पापणीच्या कडांना वरचेवर होणारा दाहास डॅश डॅश म्हणतात. तर यात अ येणार ब्लेफुरायटिस. तसंच चौथं बघा, एक्स ऑफ्थॅल्मस हे लक्षण डॅश डॅश आजाराचे आहे. तर यात अ येणार ग्रॅव्हेज डिसीज. एक्सोफॅल्मोस म्हणजेच डोळे बाहेर येणे, हे ग्रेव्हेज डिसीजमध्ये आढळते, जे हायपरथायरॉइडिझमशी संबंधित असते. ठीक आहे. पाचवं बघा, हाडाचा डॅश डॅश ट्यूमर स्तन, फुफ्फुस आणि मूत्रपिंड यांचा प्राथमिक कर्करोगाचा मेटास्टॅटिसमुळे होतो. तर यात अच येणार हा, मेटास्टॅटिसमुळे हाडाचा मेटास्टॅटिस, ट्यूमर स्तन तसेच फुफ्फुस आणि मूत्रपिंड यांचा प्राथमिक कर्करोगाचा मेटास्टॅटिसमुळे होतो. ठीक आहे. तर हे झाले आपल्या रिकाम्या जागा. चला तर नेक्स्ट बघूया आपण योग्य जोडा लावा. पहिल्या याच्यात आहे अ गट, गाऊन. तर यात येणार पहिल्या याच्यात गाऊन आहे. तर यात येणार रक्तातील युरिक ॲसिड वाढणे. ठीक आहे. तसंच दुसरं आहे मायस्थेनिया ग्रॅव्हिस. तर यात क येणार ऑटोइम्युन डिसीज. लक्षात ठेवा. तसंच तिसरं बघा, सोरायसिसला अ येणार चमकती रुपेरी रंगाचा कडा. चौथं बघा, ट्रायकोमोनस व्हॅजनॅलिस. तर यात ई येणार प्रोटोझोआ जंतू दोष. ठीक आहे. तसंच विल्यम्स ट्यूमर
तर यात ब येणार, नेफ्रोब्लास्टोमा. ठीक आहे, तर पहिल्याचंच बघून घ्या, एकदा सांगते. फ पहिल्या याच्यात, दुसऱ्या याच्यात क, तिसऱ्या याच्यात अ, चौथ्या याच्यात ई आणि पाचव्या याच्यात ब. आता आपण चुटकी बरोबर बघूया. चुटकी बरोबर म्हणजे बघा, पहिला आहे मधुमेह आजारामुळे जंतुदोष होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर बरोबर आहे. ठीक आहे, तसंच दुसरं बघा, वृद्धत्वामुळे होणारा मोतीबिंद जलद वाढतो. चूक आहे, हळूहळू वाढतो. ठीक आहे, तिसरं बघा, स्तनातील 90% गाठी कर्करोगाच्या असतात. चूक आहे हा. चौथं बघा, 50 वर्षापेक्षा कमी वयाच्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी सामान्यतः वाढलेली आढळतात. तर हे पण चूक आहे. तसंच पाचवं बघा, फॅलेबोटॉमी ही कृती रक्तदात्यामध्ये केली जाते. तर बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक, तिसरं चूक, चौथं चूक आणि पाचवं बरोबर. चला तर क्वेश्चन पेपर कसे आले ते बघूया. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणत्याही दोनमधील फरक स्पष्ट करायचा आहे तुम्हाला. 10 मार्कासाठी विचारलं जाणार. कुठलेही 4पैकी 2च लिहायचे तुम्हाला. ठीक आहे, आणि क्वेश्चन पेपर लिहिताना सरस ॲक्युरेटच लिहाल. पहिला क्वेश्चन नंबर 1, मग त्याच्यानंतर 2, मग त्याच्यानंतर 3. तर लाईनशीर जसं येते तसंच लिहा सिरीजप्रमाणे. मधामधात घालू नको क्वेश्चन्स. नाही येत असल्यास मध्ये जागा सोडा. चला तर काय विचारले तर बघूया. फरक स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला फरक स्पष्टीकरणामध्ये काच बिंदू, ग्लॅकोमा आणि मोतीबिंदू, कॅटरॅक्ट. तर तुम्हाला हे येत असेल तर हे लिहावं लागेल. तसंच अल्पकालीन मध्यकर्णदाह आणि ॲक्यूट ओडासिट मीडिया आणि दीर्घकालीन मध्यकर्णदाह क्रॉनिक ओटायटिस मीडिया. तसंच परमा गनेरिया आणि उपदंश सिफिलिस. तसंच चौथा आहे गोवरातील पुरळ आणि खाजण्यातील पुरळ. तर तुम्हाला डिसीज माहीत असले पाहिजे. तर जितके पण डिसीज आहे तेवढे वाचून जा. ठीक आहे, तुमच्या MS2च्या याच्यात डिसीज असेलच. जेवढे डिसीज येते शॉर्ट नाही पाठत असेल तरी एकदा 2दा ते वाचा, म्हणजे तुम्हाला थोडं तरी पॉईंट हिंट लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही पेपर लिहू शकाल. तसंच बघा, टिफालियामध्ये 20 मार्काला टिफा लिहायचा विचारलेला आहे. त्यात तुम्हाला 4 लिहायचे आहे 6 पैकी. ठीक आहे, 5-5 मार्काला 1 आहे. डायरेक्टिस आहे, रक्तपेढीची कार्यपद्धती आहे, टॉन्सिलेक्टोमी आहे, कॅन्सर कर्करोग वर्गीकरण आहे, अस्थि मगज तपासणी, बोन मॅरो आणि बायोप्सी. 6 डेव्हिएटर नेझल सेप्टम. तर तुम्हाला हे पण माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर जे हॉस्पिटलमध्ये काम करत असेल किंवा ज्यांचं प्रॅक्टिकल झाले असेल तर लक्षपूर्वक ते प्रॅक्टिकल किंवा पेशंटच्या फाईला वाचा. ठीक आहे, तसंच प्रश्न 4थ्यामध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. इथे किंवामध्ये दिलेला आहे प्रश्न 4थ्यामध्ये. तर इथे आहे श्री रवींद्र साने वय यांचे 35 वर्ष, ॲटोमोबाईल इंजिनियर यांना मूत्रपिंडमध्ये खडे झाल्याने शल्यचिकित्सा विभागातील विशेष कक्षामध्ये दाखल केले आहे. त्यांची पत्नी सौ सरिता कॉल सेंटरमध्ये स्वागतिका आहे. त्यांना 5 वर्ष वयाचा मुलगा रोहित पहिल्यांदा वर्गात शिकत आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर एवढा मोठा क्वेश्चन वाचून घाबरू नका हा. तुम्हाला फक्त खालच्या क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. तर एवढा मोठा क्वेश्चन मुलं घाबरतात, अरे एवढा मोठा क्वेश्चन आला तर कसं लिहिणार, कसं काय करणार. प्रॅक्टिकल झालं असेल तुमचं तर तुम्हाला लिहिताच येईल. ठीक आहे, 3 मार्कासाठी विचारलेला आहे पहिला क्वेश्चन. मूत्रपिंडातील मूत्रखड्याची चिन्हे व लक्षणे लिहा. तर तुम्हाला याचे चिन्हे व लक्षणेच लिहायचे आहे. ह्या वरचा हेडिंग C
फक्त ते दाखवलेलं आहे असं असं आहे, तर तुम्हाला फक्त खालचे जे क्वेश्चन दिलेले आहे त्याच्यावरच फोकस करायचं, वरचं ते जाऊ द्या. तसंच दुसरं बघा, मूत्रखडे तयार होण्याच्या कोणत्या घटकांना प्रभाव पडतो, तर त्याच्याबद्दल लिहायचं तुम्हाला. मूत्रखडे झालेल्या रुग्णाचे वैद्यकीय शुल्क व्यवस्थापन लिहायचं, त्यांचं व्यवस्थापन लिहायचं आहे. तसंच चौथं, श्री रवींद्र यांची शुश्रूषा व्यवस्थित लिहा, तर जे हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट किंवा ट्रीटमेंटनंतर जी काळजी घेतली जाते तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला वरचा क्वेश्चन आला नाही, प्रश्न चौथ्यामधला, तर इथे किंवा दिलेला आहे. ठीक आहे. स्पेसिफिक वर्ड आहे तर लक्षात ठेवा, किंवा यासाठी दिले जाते, किंवा खालचं वरचं नसेल आले तर तुम्ही खालचा पण प्रश्न सोडवू शकता. पण कोणी कोणी काय करतात, वरचे येत असेल तर वरचे 2 लिहितात आणि मग त्याच्यातले जर खालचे 2 असेल तर खालचे 2 असे 4. तर असं करायचं नाही आहे. तुम्हाला दोन्ही तुमचा हा क्वेश्चन तुम्ही आन्सर लिहिला बरोबर तरी तुम्हाला त्यावर मार्क्स दिले जाणार नाही. तर लक्षात ठेवायला हां, असं करू नका. जर तुम्हाला प्रश्न चौथ्यामधलं पहिलं येत असेल तर पहिलंच लिहा, किंवा किंवामधलं येत असेल तर किंवामधलंच लिहा. पण तुम्हाला खालचे वरचे 4 लिहावं लागेल किंवा खालचेच 5 लिहावं लागेल, 2पैकी कुठलेही. ठीक आहे. तर इथे प्रश्नाचा किंवामध्ये दिलेला आहे, श्री गणेश सावंत, वय 52 वर्ष, बँक कॅशियर यांना छातीमध्ये तीव्र वेदना व उलटी झाल्यामुळे अतिदक्षत्र हृदय विभागात दाखल केले आहे. ॲक्यूट कार्डियल इन्फार्क्शन असे रोग निदान केलेले आहे. सौलता, वय 46 वर्ष, त्यांची पत्नी घरकाम करते. सतीश, वय 20 वर्ष, हा मुलगा वैद्यकीय महाविद्यालयात शिकत आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर तुम्हाला सांगितलं आहे ना, वरच्या हेडिंगला काही इम्पॉर्टन्स देऊ नका, तेवढं तुम्ही खालच्या हेडिंगला इम्पॉर्टन्स देत चला. ठीक आहे. जे खाली क्वेश्चन पेपर त्याचा विचारला जाते त्यावर जास्त लक्ष द्या. तरी इथे म्हणलं आहे, पहिला आहे इरेथमिक हार्ट डिसीजची यादी करायची आहे तुम्हाला. ठीक आहे. दुसरं, मायोकार्डियल इन्फ्रार्क्शन होण्याची धोकादायक कारणे लिहायची आहे. तसेच हृदयविकार झटका आलेल्या रुग्णामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जातात त्यांची यादी करा. तसेच चौथ्या, अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात पहिले 4 दिवस कशी शुश्रूषा करा ते लिहायचं आहे. तसंच 5वं, श्री गणेश सावंत यांचे पुनर्वसन कसे कराल ते लिहायचं आहे. तर हे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकलवर आधारित आहे. तर तुम्ही प्रॅक्टिकल चांगलं कराल तर तुम्हाला हे क्वेश्चनचे आन्सर येईल. तुम्हाला त्यासाठी डिसीज पण माहीत असायला पाहिजे. तसंच तुम्हाला डिसीजनंतर काय फर्स्ट एड केल्या जाते, काय त्याच्यानंतर काय त्यांची हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर काय त्याची काळजी घेतली जाते ते पण तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तर वाचून चालू करून द्या. तसंच प्रश्न 5वा पण बघा. प्रश्न 5वा आहे, श्रीमती राधिका देसाई, वय वर्ष 25, अविवाहित महिलेची पोलीस इन्स्पेक्टर पदासाठी निवड झाली आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये ती HIV ग्रस्त असल्याचे आढळले आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर तुम्हाला डिसीजबद्दलच लिहायचे. HIV एड्समधील फरक. ठीक आहे. HIV व एड्समधील फरक लिहायचं आहे. तसंच तुम्हाला आणि शरीर 3 मार्काचं आहे. तुम्ही कमसे कम 10 तरी पाण्याचं, किंवा ॲक्युरेट पॉईंट जरी 2 ते 3 4 ते 5 ओळी पण ॲक्युरेट शब्दात लिहिला तरी तुम्हाला 3 मार्क आरामशीर मिळू शकते. तसेच शरीरातील कोणकोणत्या स्रावाची तपासणी केली असता HIV आढळू शकतात तर ते लिहायचं आहे. तसंच तिसरा आहे, एड्स झालेल्या रुग्णामध्ये कोणकोणते संधिसाधू जंतुसंसर्ग वरचेवर होतात तर ते लिहायचं आहे तुम्हाला. श्रीमती राधिका काय आरोग्य सल्ला द्या ते लिहायचं आहे. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन पेपर JNM सेकंड इयर्सचा मेडिकल सर्जिकल नर्सिंग 2चा आहे हा. याच्या आधी आपण 1चा बघितलेला आहे 2008 मधलाच. ठीक आहे. प्रश्न पहिला बघून घ्या. रिकाम्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला जर वरचं समजलं नसेल तर तुम्ही खालचं पण स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. ठीक आहे. इथे तुम्हाला उदाहरण पण दिलेले आहे.
तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. ते स्क्रीनशॉट काढून घ्या, बुकमध्ये उतरवा. आणि हां, एक गोष्ट, जेवढ्याही क्वेश्चन पेपरमधले JNM सेकंडमधले MCQ रिपीट झालेले आहेत तुमच्या नोटबुकमध्ये उतरवा आणि पूर्ण रिपीट वाचून काढा ते, कारण की जास्त MCQ रिपीट केलेल्या जाते, ठीक आहे. पूर्ण MCQ, चुकी बरोबर, जोड्या लावा, रिकामी जागा भरा, ठीक आहे. तर एक काम करा, मेडिकल सर्जिकल नर्सचं एक नोट्स बनवा सेकंड इयरची, तिथे MCQ टाका आणि त्याचबरोबर पहिला आधी रिकामी जागा भरा लिहा, त्याच्यानंतर जोडा लावा लिहा आणि त्याच्यानंतर चुकी बरोबर. अशा प्रकारे तुमचं MCQ चांगल्या प्रकारे कट्टर होऊन जाईल, ठीक आहे. 10 दिवसातून 2 वेळा वाचलं तरी तुम्ही आरामशीर MCQ लिहू शकता, ठीक आहे. तर स्क्रीनशॉट काढा हा तुम्ही, कारण की इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्हाला समजेल. ज्यांना फक्त रट्टे मारूनच पेपर लिहायचे त्यांनी फक्त ते वाचून ठेवा, कारण ज्यांना समजून चांगलं वाचून करायचं आहे तर त्यांनी एक्सप्लेनेशन वाचा, ठीक आहे. शॉर्टमध्ये खाली उत्तर पण दिलेलं आहे, तर थोडं व्यवस्थित वाचून काढा. स्क्रीनशॉट काढून घ्या हा, चुकी बरोबर पण बघून घ्या, ठीक आहे. प्रश्न दुसरामधला बघा, फरक लिहा. तर शॉर्टमध्ये दिले आहे, तुम्ही बघून घ्या. शॉर्टमध्ये नाही, चांगलेच पॉईंट दिलेले आहे. तर ग्लायकोमा, कॅटरॅक्ट, ॲक्रोटायटिस आणि मीडिया आणि क्रॉनिक ओटायटिस मीडिया निवडतो. तर हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वाचून घ्या. ग्लायकोमा आणि कॅटरॅक्ट, ठीक आहे. 5 मार्कासाठी आहे. ग्लायकोमाचं दिलेलं आहे आणि हे कॅटरॅक्टचं दिलेलं आहे, तर वाचून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी समोरच्या ह्याच्यात आणखीन तुम्हाला थोडे चांगल्या याच्यात क्वेश्चन पेपर देणार, म्हणजे आन्सर थोडे मोठे देणार आहेत. ट्राय करत आहे मी, पण मला एवढा वेळ मिळत नाही आहे, त्यामुळे थोडी प्रॉब्लेम होत आहे. तर शॉर्टमध्ये आहे, तुम्हाला समजण्यासाठी तिथे थोडे तुम्हाला देते आन्सर. तुम्हाला समजेल कसे आन्सर लिहायचे, कुठल्या क्वेश्चनचे कसे आन्सर येईल, त्यासाठी दिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडे फुल आन्सर देण्याची कोशिश करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि खरं म्हटलं तर शेअर करा. स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुकमध्ये उतरवा आणि याचं वाचन करा. पाठांतर नाही केलं तरी चालेल, 2-3 वेळा फक्त तुम्ही एक वेळा बुक घेतलं, थोडंसं वर वाचलं तरी तुम्हाला लक्षात राहून जाईल. पेपरच्या वेळी बरोबर तुम्हाला लक्षात राहून जाईल, कारण की मी पण तसाच अभ्यास केला आहे क्वेश्चन पेपरमधून. चला तर मित्रांनो, धन्यवाद तुमच्या सपोर्टसाठी. तुमच्या सपोर्टमुळे आज माझ्या चॅनलला 1000च्या आसपास सबस्क्राईब झालेले आहे. तसंच वॉच टाईम पण खूप 1000पर्यंत कंप्लीट झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचा. चला तर मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि JNM फर्स्ट इयरचे पण क्वेश्चन पेपर टाकलेले आहे, ज्यांना क्वेश्चन पेपर पाहिजे असेल किंवा
क्वेश्चन पेपर सोडवलेले MCQ वगैरे पाहिजे असेल तर ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. कशा पेपर सोडवायचा ते पण ऑलरेडी टाकलेलं आहे. तरी पण एकदा मी कसं पेपर सोडवायचं याबद्दल व्हिडिओ बनवणार. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.